नमस्कार, संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आज प्रोटीन आणि आयर्नयुक्त डाळीचा नाश्ता दाखवते आहे मी। त्याच्यासाठी मसूरची डाळ मी अर्धा तास पाण्यात भिजत घातलेली आहे। 1 वाटी आहे ही आणि एका वाटीला बरोबर मी अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। आता रवा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे। रवा घातला की आपण ही डाळ पण याच्यामध्ये ॲड करायची आणि वाटताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे, जेवढं पाणी लागेल। आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी याच्यामध्ये। डाळ पाण्यातनं काढून घेते आहे मी। जास्त भिजवली तरी काही हरकत नाही आहे। अर्धा कप बरोबर पाणी घालायचं आहे वाटताना। आता चटणी करायला घेते आहे मी। चिंच, मिरच्या, कोथिंबीर, ओलं खोबरं घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी खोबरं घालते आहे मी, चिंच घालते आहे, त्याच्यानंतर अद्रकचा तुकडा घातला 1 छोटा, हिरव्या मिरच्या घालायच्यात, कोथिंबीर घालायची आणि बरोबर 1 चमचा फुटाण्याची डाळ घालायची आणि थोडंसं पाणी आणि मीठ घालून आपण छान वाटून घ्यायची ही चटणी। आता चटणी पण मी वाटून घेते आहे। चवीपुरती साखर घालायची याच्यामध्ये चटणी बनवताना। आता डाळ पण वाटून घेतली, बघा याची थिकनेस खूप अशी घट्ट आहे। आता चवीपुरतं याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, हळद घालायची आहे, मिरची पावडर घालायची, वाटताना तर मीठ घातलेलंच आहे आपण आता याच्यामध्ये। आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि हे बॅटर घट्टच असलं पाहिजे। आता त्याच्यामध्ये मी बरोबर एकदम छोटासा ग्लास पाण्याचा पाणी घालून झालं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। फक्त लक्षात ठेवायचं, पाण्याचा वापर जास्त झाला तर हे पोळे खूप जास्त चिकट होतात। एकदम छोटा ग्लास आहे म्हणजे अर्धी वाटी बरोबर छोटी पाणी घेतलेलं आहे मी। मिक्स करून झालं की पॅन गरम केलेला आहे मी, त्याच्यावर थोडंसं अगदी तेल घालायचं आहे आणि तोपर्यंत मी चटणी करून घेते आहे। चटणी तर बनून झालेली आहे। कढीपत्ता, मोहरी आणि मिरचीची फोडणी घालते आहे। चटणी मगाशीच वाटून घेतलेली आहे। आता ही चटणीवर मी फोडणी घालते आहे, लगेच झाकण ठेवते आहे। तोपर्यंत पॅन गरम झालेला आहे। आता याच्यावर मी 2-2 चमचे हे जे आपण बॅटर केलेलं आहे ते अगदी अलगद पसरून घ्यायचं आहे। अगदी 2-2 मिनटामध्ये हे पोळे छान मस्त बनून तयार होतात। टिफिनला पण मस्त ऑप्शन आहे आणि नाश्ता पण खूप छान मस्त तयार होतो। आता लगेच पलटी करून घ्यायचं, तेलाचा वापर पण ह्याला फार कमी आहे। आता दुसरा पण मी बनवून घेते पोळा। आयर्नयुक्त आणि फायबरयुक्त डाळीचा हा ब्रेकफास्ट आहे। सकाळच्या घाई गडबडीत 15 ते 20 मिनटामध्ये तयार होतो स्कूलचा टिफिन पण आणि नाश्ता पण। मुलं डाळी खायला खूप जास्त कंटाळा करतात। मुलांना काही समजणार नाही की हे कशापासून बनवलेलं आहे। मस्तपैकी नाश्ता तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।